पुढच्या घडामोडीकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते राहिलेले अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना खुली ऑफर दिली। याच वेळी अंबादास दानवेंवरून फडणवीस, ठाकरे आणि शिंदेंमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली। त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही। पण ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। आहे का ऑफर दिली आहे, तुम्ही स्वीकारता ती ऑफर? माहिती नाही, तो नुसता बाकाचा नाही, प्रसन्न बडा बाका आहे। तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने आल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। ते उद्धवजी आपल्या शिवसेनेत असले तरी आपल्यालाही कल्पना आहे की मूळ आमच्या भाजपचे आहेत। ठीक आहे, त्यावेळेस आमच्या पक्षात काही वाद झाले आणि त्या वादामध्ये त्यांना पक्ष सोडावा लागला, किंवा पक्ष त्यांनी नाही सोडला, त्या वादामध्ये पक्षाने त्यांना सोडलं आणि मग ते तेव्हाचा आमचा मित्रपक्ष, ते आमचा मित्रपक्ष आहेच, फक्त थोडे काही बदल झाले आहेत। अशा शिवसेनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला। अत्यंत मोकळेपणाने, जाहीरपणाने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय। आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही, कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत। एक कार्यकर्ता म्हणून अंबादास, अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला। आता जसा उल्लेख झाला की अंबादास, तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही। नाही तर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल। माझे सहकारी अंबादास दानवे आपल्या कारकिर्दीची पहिली ह्या सभागृहातली टर्म पूर्ण करतात। मी निवृत्त होत आहेत बोलत नाही, ते पूर्ण करतात। पूर्ण करताना अंबादास तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला, कारण त्याला एक महत्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं। माननीय फडणवीस साहेब पुन्हा येईन बोले आले।